ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन आता घरी आलेला आहे आणि तो जो काही प्रकार घडला पोलीस स्टेशनला ते सांगत आहे. तो सांगत आहे की महिपत तोंड उघडणारच होता, पण काय माहिती अचानकपणे तो आता गप्प बसला. म्हणजे काहीच कळायला मार्ग नाहीये की तो असा अचानक गप्प का बसला. म्हणजे मी खूप विचार केला असं म्हणत अर्जुन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढ्यात तिथे प्रिया आली. प्रिया हे बोलणं ऐकत बसलेली आहे आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, काय काय करतेस, दे पोहे आणलेस ना सगळ्यांना, मग दे की पोहे खायला, असं म्हणत ती आता तिला थोडीशी ओरडते. मग त्यानंतर प्रिया सांगायला लागते, हो हो सगळ्यांसाठी पोहे तर बनवलेले आहेत, छानपैकी सगळ्यांनी पोहे खा, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर पोहे देते. पहिलाच घास प्रताप खातो आणि त्याला लगेचच ठसका लागतो आणि तो म्हणायला लागतो, किती घरातल्या सगळ्या मिरच्या टाकल्यास की काय तू. यावरती सगळे जण खो खो हसायला लागतात. अश्विन आता चिडतो आणि तो म्हणतो, ठीक आहे तिला नाही जमत, नाही बनवतायत, पण तिने आवडीने जर का सगळ्यांसाठी बनवलेलं आहे तर तिला ॲप्रिशिएट करायला नको ना. पण तुम्ही सगळेजण असेच आहात, कधीही तिला ॲप्रिशिएट करणार नाही, प्रत्येक वेळेला तिला असे दोषच काढत राहाल, असं म्हणत तो आता सगळ्यांना बोलतोय. काय झालं, तिखट झाले तर, असं म्हणत आता इकडे प्रताप सांगतोय, अरे तिखट झाले, ठसका लागलाय मला. त्यावरती लगेचच इकडे आता अश्विन म्हणतो, ठीक आहे, आणि तो पोहे मोठा अगदी टेचात खायला लागतो. पोह्यांचा एकच घास अश्विन सुद्धा पहिल्यांदा खातो आणि त्याला सुद्धा इतका ठसका लागतो. काय हे इतके सगळे हे मिरच्या टाकल्यास तू, काय चाललंय काय तुझं, असं म्हणत तो तिच्यावरती चिडतो. आणि त्यानंतर पूर्णाजी सांगायला लागते, पाणी दे, पाणी दे अश्विनला, विमल पटकन, असं म्हणत पूर्णाजी विमलला पाणी द्यायला सांगते. इकडे तोपर्यंत आता इकडे स्वतः अश्विनलाच इतका झटका बसलेला असतो आणि तो म्हणतो, काय चाललंय काय तुझं तन्वी, का बरं तू इतके सगळे मिरच्या टाकल्यास त्याच्यामध्ये. यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते आणि त्यानंतर सायली म्हणते, काळजी करू नका, मी सगळ्यांसाठी पोहे बनवते. सायली पोहे बनवायला गेल्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, खऱ्या अर्थाने आता जो काही स्वयंपाकघरातून सुगंध येतोय ना त्याच्यावरून आपल्याला कळतंय की सायली घरामध्ये स्वयंपाक बनवती आहे. असं म्हटल्यावरती अश्विन चिडतो आणि रागारागात तिकडून निघून जातो. प्रत्येक वेळेला तन्वीचा दोष काढता असंच तो म्हणायला लागतो. इकडे आता पूर्णाजी म्हणते, कसं आहे ना, हा अश्विन न चिडतो खरा, तन्वीच्या अन्यायाचा पण त्याला राग येतो, तन्वी जे काही करते ते राग येतो, पण जेव्हा तिची बाजू घेण्याची वेळ असते ना तेव्हा हा तिचीच बाजू घेतो, आपल्या विरोधात चांगलाच उभा राहतो. इकडे तोपर्यंत नागराज आलेला आहे सुमनच्याकडे आणि तो सुमनला धमकावतोय. त्यावरती सुमन म्हणते, मी आता गप्प बसणार नाहीये, आपल्याच भावाच्या विरोधात जो माणूस उठतो तो मला हे जिवंत तरी काय ठेवणार आहे. मला माहिती आहे की तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. 25 वर्षापूर्वीचा जो काही अपघात होता तो सुद्धा तुम्हीच घडवून आणलेला आहे. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, तू तोंड तर उघड. त्यावरती सुमन म्हणते, किती काही झालं ना तरी मी गप्प मात्र बसणार नाहीये, मी आवाज उठवणार म्हणजे उठवणार, असं सुमन मोठ्या टेचात सांगत आहे. नागराजला जरा भीतीच वाटत आहे. पर तोपर्यंत अर्जुन आता रूममध्ये आलाय आणि तो चैतन्याला सांगतोय, मला काय वाटतंय माहितीये का, आता आपण म्हणजे रोजचं काम जॉईन करायला काही हरकत नाहीये, असं आता तो म्हणायला लागलाय. पण त्याच वेळेला इकडे आता सायलीला बघतो आणि नाही नाही, रोजचं काम अजून काही जॉईन करायचं, अजून जरा आराम सुद्धा केला पाहिजे काय, असं म्हणत तो बोलत आहे. आणि सायली म्हणते, तुम्ही जा तर खरे, म्हणजे मला कळतच नाहीये इतकी तब्येत बरी नसताना काम करायला जायची काय गरज पडली. यावरती आता चैतन्य सांगायला लागतो, हो हो मी सुद्धा तुझ्याच टीममध्ये आहे सायली वहिनी, अजिबात जायची काही गरज नाहीये आणि मी आहे ना, मी सगळी कामं सांभाळेन. यावरती सायली सांगायला लागते, तेच तर, आत्ता तुम्ही आजारपणातनं उठून आलेला आहात आणि लगेचच तुम्हाला आता. यावरती चैतन्य म्हणतो, बघ बघ सायली वहिनी, अगं ह्याच्या क्लायंटनी काय रील टाकले म्हणून, आमचे वकील हिरो आहेत, असं आहेत तसं आहेत. त्यावरती सायली सांगते, सांगा तुमच्या त्या रील टाकणाऱ्या क्लायंटला की तुमचे वकील जरी हिरो असले ना तरी बायकोचं काही ऐकायला मागत नाहीत. यावरती चैतन्य सांगायला लागतो, ठीक आहे ठीक आहे, मी कॅप्शनमध्येच टाकून देतो. यावरती अर्जुन चिडतो आणि चिडून अर्जुन सांगायला लागतो, तुला तर आता मी असा मारेन ना. त्यावरती अर्जुनला चैतन्य बोलायला लागतो, तुला मारायचं आहे ना तर ना डाव्या हाताने तू मला मार, म्हणजे उजव्या हाताने मारलंस तर तुझ्या हातालाच लागेल ना, असं म्हणत तो आता बोलतोय. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली सांगते, खबरदार ह, कोणतंही काम आत्ता करायला घेतलं तर. चैतन्य भाऊजी कळतंय ना तुम्हाला. यावरती अर्जुन त्याला सांगतो, चैतन्य
तू गप्प बस हा. यावरती तो म्हणतो नाही हा, मी अजिबात गप्प बसणार नाहीये. मी म्हटलं ना तुला की मी सायली वहिनीच्या टीममध्ये आहे, तर मी सायली वहिनीच्याच टीममध्ये राहणार आहे, असं चैतन्य अगदी ठामपणे ठोसून सांगतोय. आणि दोघांची थट्टा मस्करी चालू आहे. आणि आता त्यानंतर चैतन्य सांगतो, चला भांडायचं ना तुला तर तू तुझ्या बायकोसोबत भांड, माझ्यासोबत भांडायची काही गरज नाही आहे, मी चाललो, असं म्हणत चैतन्य तिकडून निघून जातो. इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत आहेत. इकडे त्याच वेळेला साक्षीला बातमी समजलेली आहे महिपतच्या अटकेची. ज्या वेळेला महिपतच्या अटकेची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली, तिला मोठा धक्का बसलाय. अरे देवा, अण्णा, म्हणूनच तर अण्णा आता गायब होते की काय इतके दिवस, म्हणूनच तर अण्णा म्हणजे पोलीस त्यांना पकडतायत, म्हणूनच ते लपून होते का? अच्छा, आणि त्याचमुळे अण्णा कुठे आहेत हे मला काही कळत नव्हतं, असा ती विचार करते. आणि ती घाबरते, काय करू, अण्णा कुठे गेलेत, काय गेलेत हे मी कोणाशी शेअर सुद्धा करू शकत नाहीये, किंवा त्या अण्णांच्या बद्दल मी काही बोलू सुद्धा शकत नाहीये. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये काय चाललंय ते, असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता चांगलीच गडबडलेली आहे. बरं, जी न्यूज तिने पाहिले तीच न्यूज सचिनने पाहिले. सचिनला हकलल्यावरती ताबडतोब सचिन आता आलेला आहे, तो म्हणजे एका रिसॉर्टवरती किंवा एका हॉटेलवरती. आणि त्यांनी ती हे पाहिले की महिपत शिकरेला पकडले गेले. आणि तो म्हणतो, अब आएगा ना मजा, आता मस्तपैकी गेम खेळायचा. नालायक सचिन आता इकडे साक्षीला सुद्धा आता ब्लॅकमेल करून म्हणा किंवा साक्षीला सुद्धा आता हे करून तो तिला बरोबर पैसे उकळायचं काम करणार असतो. त्याचा मुळातच हेतू तो असतो, पैसे उकळणं, हे करणं, हाच त्याचा मुळातला हेतू आहे. आणि तोच हेतू तो आता साध्य करणार असतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत सचिनला जाम मजा येत असते. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये बोलत असतात. आणि अर्जुन सांगत असतो, मी खरं सांगू का, तर त्याच वेळेला तिथे नागराज काकाचं पोहोचणं, त्याच वेळेला त्याने तिकडे येणं, महिपत जवळजवळ नागराज काकाकडेच पाहत होता. आणि नागराज काकालाच पाहून आता तो बोलत होता, जणू काही तो त्याला खुन्नस खात होता म्हण, किंवा जणू काही तो आता या सगळ्यामध्ये त्याला तय करण्याचा प्रयत्न करत होता म्हण, जणू काही त्याचंच नाव तो घेण्यात होता. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्याच वेळेला त्याने तिकडे येऊन तो म्हटला, मेलेल्या मुलीची शपथ आहे तुला महिपत, तुला मेलेल्या मुलीची शपथ आहे, असं 10 वेळा बोलत होता. काही कळायला मार्ग नाहीये. जवळजवळ तोंडावरती आलेलं नाव महिपतच्या त्याने गिळून टाकले असं मला वाटते. तो काही बोलायला मागितला नाही असं मला वाटते. काय झालंय कळत नाहीये. सायली म्हणते, पण तुम्हाला असं म्हणायचंय की महिपत नागराज काकांना घाबरला, पण का? नागराज काकांना का घाबरेल तो? काय नक्की असं कारण आहे? यावरती तो म्हणतो, ते काही मला माहीत नाहीये, पण झालंय हे असंच झालेलं आहे. मला तर 100% खात्री आहे की या प्रकरणाचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराजच काका आहेत. नागराज काका या सगळ्याच्या मागे आहेत याची मला 100% खात्री वाटते. आणि म्हणूनच तो महिपतला तिकडे आता बोलायला आले होते. ते सुमन काकूच्या बद्दल 100% विचारायला आले नव्हते, ते काहीतरी करायला आले होते. काय कनेक्शन आहे, कसं हे करायचं, महिपतला कसं बोलतं करायचं हे कळतच नाहीये, असं म्हणत आता इकडे अर्जुन हे सगळं बोलतोय. आणि दोघांच्या मध्ये डिस्कशन चालू आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, महिपतला बोलतं करण्यासाठी काहीतरी आपल्याला करायला लागणार आहे, असं म्हणत त्याच्या डोक्यात काही प्लॅन चाललंय, काय चाललंय, आणि त्याला काही कळायला मार्ग नाहीये की ह्या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष कसा लावायचा किंवा या प्रकरणाच्या मुळाशी कसं जायचं. आणि मग तो त्या चार्टकडे आलेला आहे. चार्टकडे आल्यावरती तो म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महिपतला सुपारी दिली नागराज काकांनी, पण आत्ता महिपत त्याचं नाव घ्यायला का घाबरतोय किंवा महिपत हे सगळं का सांगत नाहीये, हा पण पडलेला प्रश्न आता सुटला पाहिजे. जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाहीये तोपर्यंत पुढचं काही लक्षात येत नाहीये. इकडे आता सचिनने रील पाहिले आणि सचिन म्हणजे तो व्हिडिओ पाहिलेला आहे की असं महिपतला पकडण्यात आलंय. आणि तो मुद्दामच इकडे सिंपथी दाखवण्यासाठी म्हणा किंवा आता काहीतरी करण्यासाठी आलेला आहे साक्षीकडे आल्यावरती, साक्षी काय झालं यावरती साक्षी आता विचार करते, मी ह्याला सांगू पण नाही ना शकत, मी ह्याला बोलू पण नाही शकत आहे की आता अण्णा पकडले गेलेत किंवा आता अण्णांना गुंडाने पकडलंय, हा कसा रिॲक्ट करेल काही कळायला मार्ग नाहीये.
आणि त्यामुळे मी ह्याला बोलू पण नाही शकत. काय करू कसं सांगू ह्याला, असा ती विचार करत आहे. आणि ती आता म्हणत आहे तू मला सोडून तर कुठे जाणार नाहीस ना. यावरती तो म्हणतो नाही अगं मी कशासाठी तुला सोडून जाईल, अजिबात मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये, मी तुझ्या सोबतच राहणार आहे असं म्हणत तो तिला मिठी मारतो. बरं हे सगळं चालू असताना सचिनला या सगळ्यामध्ये काय फायदा घ्यायचा आहे हे काही कळत नाही, पण आर्थिक नक्कीच त्याला फायदा घ्यायचा आहे हे 100%. आणि तो आता विचार करत बसलेलाच आहे. बरं हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवरती अर्जुन आलेला आहे आणि आता कल्पना सांगत आहे खरं तर सायली आहे ना, तर आपल्याला अर्जुनची काळजी घ्यायची खरंच काही गरज नाहीये. सायली तर त्याची इतकी व्यवस्थित काळजी घेईल ना की आपण काही करायलाच नको, असं त्यांचं आपलं बोलणं चालू आहे. त्यावरती मग आता अर्जुन सांगतोय खरं सांगायचं तर मला म्हणजे खरंच खायची इच्छा नाहीये, माझ्या तोंडाला चव नाही. सायली सांगते हो ना, कसं आहे ना, म्हणजे आता तुम्ही औषधं चालू आहेत ना तुमची, त्यामुळे तुमच्या तोंडाला चव नाहीये, पण चपाती आणि भाजी खाऊन घ्या. यावरती आता विमल सांगायला लागते तुमच्यासाठी खास इकडे मेथीची भाजी बनवले जेणेकरून तुमच्या तोंडाला चव येईल. मग अर्जुन आता मेथीची भाजी खायला लागतो जेणेकरून कडू भाजीमुळे तोंडाला चव येईल. बरं हे सगळं चालू असताना अस्मिता म्हणते अर्जुन अरे याच्या पुढे कधीही अशी रिस्क घेत जाऊ नकोस, म्हणजे कसं आहे ना आम्हाला खूप चिंता वाटते रे, अचानकपणे स्वतःहून एकटाच समोर जाणं, एकट्यानेच हे सगळं करणं हे थांबव, आता उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत असताना इकडे आता हे सगळं चालू असतं. अश्विन आलेला आहे. अश्विन म्हणतोय काय झालं दादा, तुझी तब्येत बरी आहे ना, ऑल ओके ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, पेन वगैरे. यावरती लगेचच अर्जुन सांगायला लागतो नाही पेन वगैरे काही नाहीये, ऑल ओके, मी एकदम व्यवस्थित आहे असं आता तो म्हणायला लागतो. त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते की अश्विन भाऊजी आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे, तुमचं ब्रेकफास्ट उरकला की तुम्ही माझ्या रूममध्ये या ना. यावरती लगेचच आता इकडे म्हणायला लागतोय पूर्णाजी की अश्विन अरे बस ना तू आमच्यासोबत आणि इथे ब्रेकफास्ट करून घे ना. यावरती अश्विन म्हणतो अजिबात नाही, मी आता ब्रेकफास्ट करत नाही, तसंही आपला नियम आहे की नाही, तर मी नियम का बरं मोडू, असा नियम मोडायला नको असं म्हणत तो आता तुटक बघतो. इकडे अर्जुन विचार करतोय की लगेचच्या लगेचच रूममध्ये अश्विनच्या बोलायला जायला पाहिजे, कारण काही झालं तरी सुद्धा तन्वी जर का तिकडे आली तर खूप मोठा गोंधळ होईल, तन्वीच्या समोर बोलायला नको आहे काही, असा तो विचार करत चाललेला आहे. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच अश्विन तिकडून निघून जातो. अश्विन आता काही खायला मागत नाही, कारण आता त्यांनी कितीही बोलत असला तरी तन्वीला हे लोक वाईट टाकतात म्हणून तो सुद्धा काही खात नसतो आणि तो निघून जातो. पूर्णाजीला खूपच वाईट वाटतं. इकडे तोपर्यंत प्रिया भेटायला आलेली आहे, ती म्हणजे नागराजला. नागराज म्हणतो काय सारखं भेटून काय करणार आहेस तू. यावरती ती म्हणते तुम्हाला कळतंय का, अहो महिपतला बोलतं केलं तर काय प्रॉब्लेम होईल माहिती आहे ना. अर्जुन काल बोलत होता की तो महिपत बोलता थांबला आणि मग बोलता बोलून गेला तर. यावरती तो म्हणतो आता काय करायचंय. यावरती प्रिया म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे, मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. आपल्या हातामध्ये जो काही हुकुमाचा एक्का आहे तो म्हणजे आता साक्षी, या साक्षीचा वापर करून आपण आता पुढची गोष्ट करायची आहे. मी सांगते तुम्हाला काय करायचं. आणि प्रिया नागराजला एक मोठा प्लॅन सांगते, ज्या प्लॅनमध्ये आता साक्षीला ट्रॅप करायचं आणि महिपतला तो व्हिडिओ दाखवायचा आणि तो व्हिडिओ महिपतला दाखवून आता पुढचं काम आपलं सोपं होणार आहे. त्यावरती नागराजला पण ही युक्ती पटते, कारण तसंही त्याला सुद्धा भीतीच असते की कधी कुठे काय महिपत बोलेल किंवा कधी तो सटकेल याची काही नेम नाहीये, म्हणून त्याला लगाम घालून ठेवला पाहिजे हे दोघांचं ठरतं. आणि त्यानंतर मग आता जो काही प्रियाने प्लॅन सांगितलेला आहे तो प्लॅन वर्कआउट करायचं ठरतं. इकडे तोपर्यंत अश्विनच्या रूम मध्ये सायली आणि अर्जुन आलेले आहेत आणि अर्जुन त्याला एक नाव दाखवतोय. ज्या वेळेला अर्जुन त्याला नाव दाखवतोय आणि त्यावेळेला अर्जुन आता त्याला सांगतोय की खरं सांगायचं तर हे बघ, हे नाव या सगळ्या बॉडी प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे, म्हणजे डेड बॉडी प्रकरणामध्ये या नावाचा काय संबंध आहे, या नावाने म्हणजे या माणसानेच हे बदललं आहे का, काय नक्की घडलंय हे बघ. तू एक काम कर, तू सगळं सर्चिंग करशील का. अश्विन म्हणतो ठीक आहे, तू चिंता करू नकोस, मी हे सगळं सर्चिंग करतो आणि मी तुला कळवतो नक्की काय घडलंय ते. असं म्हणत मग आता अर्जुन
अर्जुन ते हे करतो आणि हे सगळं चालू असताना प्रिया तिकडे आली. प्रिया आल्यावरती मग आता सायली बरोबर विषय बदलते आणि त्यानंतर मग आता प्रिया विचार करते यांचं काय चाललंय, म्हणजे आता हे लोक मी आल्यावरती विषय का बदलला, बाकी सगळ्यांचं ठीक आहे पण अश्विन सुद्धा हे सगळं करतोय, नाही काहीतरी गडबड आहे. मग सायली अर्जुन गेल्यावरती ती पुन्हा एकदा विषय काढण्यासाठी आलेली आहे. विषय काढण्यासाठी ज्या वेळेला ती आले त्यावेळेला मग आता ती विचारते की काय नक्की अश्विन हे चाललंय तुझं. अश्विन म्हणतो काही नाही, सायली वहिनी ड्रेसिंग म्हणजे ते बरं आहे की नाही आहे हे विचारण्यासाठी आली होती, असं तो खोटंच बोलतो आणि मला जायचंय असं म्हणून तिकडून निघून जातो. इकडे आता अर्जुन फोनवरती बोलतोय की मी तिकडे येतोय महिपत शिकरेची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, कसा बोलत नाही ते मी बघतोय. पण त्यावरती सायली चिडलेली आहे आणि आत्ता का तुम्ही जाताय तिकडे, यावरती तो म्हणतो कसं आहे ना मला त्याची चौकशी केल्याशिवाय चैन पडणार नाही. सायली म्हणते पण तो कुठे पळून चाललाय, तो कस्टडीतच आहे ना. यावरती अर्जुन सांगायला लागतो हो पण तरी सुद्धा त्याची चौकशी झाल्याशिवाय मला खरंच चैन पडणार नाहीये, बायको मला जाऊ दे. असं म्हटल्यावरती सायलीचा नाईलाज झालाय आणि तो सांगायला लागतोय जोपर्यंत तो खरं सांगत नाहीये तोपर्यंत आता इकडे काही हे नाहीये, तू चिंता करू नकोस, हे बघ सगळं खरं समजल्याशिवाय मला चैन पडणार नाही. सायली सांगते पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. यावरती अर्जुन म्हणतो मी काय महिपत, हे बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही, यावरती तो म्हणतो मी फक्त बोलायला चाललोय, मी काय मारामारी करायला चाललोय का, असं म्हणत तो आता तिला समजावतोय. आणि त्यानंतर मग आता ठरवलंय की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे अर्जुन लगेचच्या लगेच चौकशी करायला जाणार आणि त्यानंतर तो चौकशी करायला निघालेला आहे. आणि त्यानंतर हे दोघं ज्या वेळेला चौकशी करायला निघालाय तोचपर्यंत इकडे आता महिपतला विचारतोय अर्जुन, बोल महिपत तुला कुणी आता हे सगळं सुपारी दिली होती, बोल महिपत कशाला बोलतोय, कारण आता महिपतला आपल्या मुलीची चिंता आहे. पण या सगळ्यामध्ये आता इकडे साक्षीला एका ठिकाणी बोलवले, साक्षीला बोलवल्यावरती आता इकडे साक्षीच्या भोवती आग लावले आणि त्याचा आता व्हिडिओ बनवल्यावरती तोच व्हिडिओ एक हवालदार महिपत शिकरेला दाखवतोय आणि महिपत टोटली घाबरलाय.